मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपण राजकीय विषयावर एकत्र या ठिकाणी चर्चा करतोय. सध्या महाराष्ट्राची जर परिस्थिती एकंदरीत बघितली तर पावसानं देखील या ठिकाणी मोठ्या पद्धतीची ओढ दिल्यामुळं निश्चितपणानं शेतकरी जो आहे तो मोठ्या संकटात सापडलेला आहे. परंतु राजकीय जर आपण विचार करायचं म्हणलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण सातत्यानं सोशल मीडियावरती असेल, मोबाईलवरती असेल, आपण सातत्यानं बघतोय की 6 खासदार जे ठाकरे सेनेचे होते तर ते टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी फोडण्यात आले आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर मोठी खलबत या ठिकाणी सुरू आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या एकंदरीत खलबतामध्ये जो मतदार आहे तो मतदार पूर्णपणे नाराज झालेला आहे. न्याय व्यवस्था असेल यावर सगळं खरं तर चलविचलित अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या विषयावरती आपण चर्चा करत असताना एकंदरीत सांगोला तालुका हा गेल्या अनेक वर्षापासून पुरोगामी विचारांचा हा सांगोला राहिलेला आहे. या सांगोल्याचं जे राजकारण जे आहे स्वर्गीय गणपतआबांच्या विचारांशी खेळतं मिळतं असणारं सांगोल्याचं जे वातावरण आहे ते राहिलेलं आहे आणि स्वर्गीय गणपतआबांचे जे विचार होते या सांगोल्यातील प्रत्येक मतदारांच्या मनात घर करून राहिलेले आहेत आणि यामुळं निश्चितपणानं सांगोला जो आहे तो पुरोगामी विचाराचा मानला जातो संबंध महाराष्ट्रामध्ये आणि सध्याची जी परिस्थिती राजकीय निर्माण झालेली आहे तर या सांगोल्याची एकंदरीत चलविचलित अशा पद्धतीची परिस्थिती आहे. राजकीय मंडळी एकंदरीत आपल्याला बघितलं तर शेतकऱ्यांचं या मंडळींना कोणत्याही पद्धतीची शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेताना आपल्याला ही राजकीय मंडळी दिसत नाहीत. कारण एकंदरीत चित्र असं दिसतंय किंवा एकंदरीत जो ग्रासरूटचा जो काय असणारा मतदार असतो किंवा त्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्या चर्चेतून एक विषय निघतो की प्रत्येक जो नेता आहे मग आपल्यात प्रामुख्यानं 3 नेते या सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये मानले जातात आणि हे तिन्हीही नेते सध्या चलविचलित अशा अवस्थेमध्ये आहेत. यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो डाव आहे तो नेमका कोणता या सांगोल्यामध्ये टाकलाय आणि हे सर्वच नेते त्या गळाला कशा पद्धतीने लागलेत आपण ह्या विषयावरती खरं तर या ठिकाणी चर्चा करणार आहे. कारण सांगोला तालुक्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर चर्चा करत असताना नगरपालिकेच्या ज्या निवडणुका पार पडल्या या नगरपालिकेच्या निवडणुका पार पडत असताना नगरपालिकेचं जे चित्र होतं ते आपण सर्वांनी जवळ अनुभवलेलं आहे. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, दीपक आबा आणि शेतकरी कामगार पक्ष हे तिघं एकत्र होते आणि ऐन टायमिंगला बनकर आबांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी मारुती आबा बनकर जे होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढले आणि शहाजी बापू स्वतंत्र निवडणूक त्या ठिकाणी लढले. शहाजी बापू आणि एकंदरीत हे तिघं एकत्र निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी शहाजी बापूंना मोठं यश सांगोल्याच्या ऐतिहासिक खरं तर निवडणुकीमध्ये हे हा नगरपालिकेतील मोठा विजय शहाजी बापूंना आजपर्यंतच्या काळातला मिळालेला होता आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष सुद्धा आमदार शहाजी बापू पाटील यांचाच त्या ठिकाणी झालेला होता. परंतु हे जे समीकरण होतं हे समीकरण पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जैसे ते मध्ये राहिलेलं नव्हतं. कारण याच्यातली जी समीकरण होती तर अगदी वेगळी समीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. कारण शहाजी बापूंनी वेगवेगळ्या खरं तर आपल्या बाईट्समध्ये सुद्धा सांगताना सांगितलं की महाराष्ट्र मला खरं तर घाबरतो आणि तशाच पद्धतीची खरं तर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शहाजी बापूंची म्हणावं लागेल. कारण शहाजी बापूंनी अगदी डाव टाकला आणि भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांनी संगनमत करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक होती ती त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी हातमिळवणी केली आणि परत महायुतीचा तो घटक होऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना परत एकत्र सांगोल्यामध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. मात्र शहाजी बापू भाजपसोबत गेल्यानंतर दीपक आबा आणि बाबासाहेबांनी जी नगरपालिकेला युती होती तीच युती पुढे कायम ठेवायचा त्या ठिकाणी निर्धार झाला आणि तशा पद्धतीचं त्यांनी ती निवडणूक लढली सुद्धा. याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना की शेतकरी कामगार पक्षाला 3 सीटा त्या ठिकाणी मिळाल्या आणि दीपक आबांना त्या ठिकाणी पंचायत समितीला त्या ठिकाणी 3 सीटा पंचायतला मिळाल्या आणि दुर्दैवाने यशराजे साळुंके पाटील जे की दीपक आबांचे चिरंजीव त्यांना अगदी थोडक्या मताने त्या ठिकाणी त्यांचा पराभव देखील झाला. मात्र दीपक आबांचा जरी चिरंजीवाचा पराभव झाला असला तरी त्यांना पंचायत समितीमध्ये त्यांना सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यांना मोठे यश त्या ठिकाणी आलं आणि शहाजी बापूंचा जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यांना 2 सीटावरती समाधान मानावं लागलं की ज्यांनी एका सीटला पाठिंबा दिला होता ते अतुल पवार आणि दुसरे म्हणजे दादा लवटे. ह्या 2 सीटा निवडून आल्या आणि भारतीय जनता पार्टीला 1 सीट त्या ठिकाणी मिळाली म्हणजे चेतन भैया केदार आणि त्यांनी अगदी सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचं काम चेतन भैयांनी त्या ठिकाणी केलं आणि भारतीय जनता पार्टीनं मुहूर्तमेढ या सांगोल्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी केली आणि यामुळं एकंदरीत ज्या नगरपालिकेची वस्तुस्थिती होती ती जिल्हा परिषदेला नव्हती. कारण जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळवल्याच्या नंतर दीपक आबांनी ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी करून
म्हणजे शहाजी बापूंच्या काही सीटा घेऊन आणि स्वतःच्या काही पंचायतच्या सीटा घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभापती त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन म्हणजे जे कार्यकर्ते निवडून आलेले होते तर त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून त्या ठिकाणी दीपक आबांनी पंचायत समितीवरती स्वतःचा झेंडा फडकवला आणि पंचायत समिती त्या ठिकाणी हस्तगत केली. परंतु सध्या गेल्या अनेक दिवसापासून सांगोल्याचे एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये आपण बरेच दिवस झालं बघतोय की शहाजी बापूंना विधान परिषदेवर घेतलं जाणार होतं, परंतु बच्चू कडूंनी त्या ठिकाणी ऐन वेळेला प्रवेश शिंदे सेनेत केल्यामुळे बच्चू भाऊमुळे शहाजी बापूंची खरं तर दांडी त्या ठिकाणी उडली आणि पुन्हा 2029च्या तयारीसाठी बापूंना सज्ज व्हावं लागलं ही परिस्थिती आहे. परंतु याच्यामध्ये शहाजी बापूंच्या जर एकंदरीत विकास कामावरती बोलायचं म्हटलं किंवा शहाजी बापूंचा जर एकंदरीत राजकीय खेळी जर म्हटलं तर शहाजी बापूंचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा जो मतदार आहे तो शहाजी बापूंसोबत जैसे ते परिस्थितीमध्ये आहे. पण येणाऱ्या 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सांगोला तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची राजकीय खलबत्ते सुरू आहेत. कारण आता कालच आपण सगळ्यांनी बघितले की स्थानिक स्वराज्य संस्थेची जी काही विधान परिषदेची त्या ठिकाणी निवडणूक सोलापूर या ठिकाणी पार पडली. त्याच्यामध्ये राजेंद्र राऊत जे होते ते महायुतीचे उमेदवार होते, वसंतनाना देशमुख होते ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी महायुतीसोबत शेतकरी कामगार पक्ष जो पुरोगामी विचार मानला जातो, कारण तो शेतकरी कामगार पक्ष कालच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुख स्वतः महायुतीसोबत होते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो त्यांनी आमदारकीच्या वेळेस वापरले होते अशी चर्चा किंवा पोस्ट बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या पाठीमागच्या 8 दिवसामध्ये. परंतु सांगोल्याच्या राजकारणामध्ये एक दुसरी गोष्ट महत्त्वपूर्ण मानली जाते की दीपक आबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी जरी केला असला तरी अद्यापर्यंत दीपक आबांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीनं का रोखून ठेवलाय? कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते पुढे गेलेत, मात्र दीपक आबांचा जो पक्षप्रवेश आहे आतापर्यंत रोखून ठेवण्याचं कारण काय? हा खरं तर सांगोला तालुक्यातील वेगवेगळ्या भागामधील कार्यकर्ते जे आहेत ते अगदी कुजबुजताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ह्या गोष्टीची चर्चा संबंध तालुक्यामध्ये चालू आहे की दीपक आबांचा नेमका पक्षप्रवेश का रोखून ठेवलाय. कारण भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी जी आहे तर नेमकी सांगोल्यामध्ये 2029च्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीची असणार आहे आणि कशा पद्धतीनं इथं आखणी करणार आहेत आणि 2029ला आमदार जो आहे तो कशा पद्धतीनं होणार आहे ह्याच्यावरती खरं तर त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. परंतु जो पुरोगामी विचारांचा जो सांगोला तालुका मी असा उल्लेख केला, कारण स्वर्गीय गणपताबांचे विचार हे पुरोगामी विचाराचे होते आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार झाल्यापासून अगदी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते होते ते बरेच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सोडून गेले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी सामील झाल्याचं चित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये महाविकास आघाडीसोबत असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख काल आपल्याला महायुतीसोबत सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना आपल्याला बघायला मिळालं आणि सांगोला तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून कुजबूज सुद्धा आहे की शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे. जर असं एकंदरीत जर झालं तर निश्चितपणानं 2029ची जी निवडणूक असणार आहे हे सांगोला तालुक्यामध्ये एक वेगळं वळण त्या ठिकाणी घेणारे आपल्याला म्हणावं लागेल. कारण ही जी कुजबूज आहे ही कितपत सत्य आहे हे अद्यापर्यंत आपल्याला अस्पष्ट आहे, कारण ही मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार पण या ठिकाणी आपण ह्या गोष्टी ची चर्चा चालू आहे. जर तशा गोष्टी झाल्या भविष्य काळामध्ये तर सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठी खरं तर एक वैचारिक जी असणारी पातळी आहे ती कुठेतरी आपल्याला ढासळलेली बघायला मिळणार आहे. कारण बाबासाहेब देशमुख जे आहे ते पुरोगामी विचाराचे असणारे आमदार आहेत आणि स्वर्गीय गणपताबांच्या नंतर त्यांनी जो काय वारसा आहे तो निश्चितपणानं सांगोला तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने जपून ठेवायचं काम केलेलं आहे. परंतु जर भारतीय जनता पार्टीने जर कोणत्या पद्धतीचा दबाव वापरला असेल किंवा त्यांना निधी देत नाहीये अशा पद्धतीच्या किंवा अजून काही गोष्टी जर राजकीय डावपेच जर त्या ठिकाणी झालेल्या असतील तर भारतीय जनता पार्टीच्या दबावाला किंवा अजून कोणत्या गोष्टीला जर डॉक्टर बाबासाहेब देशमुख जर त्यांना भुरळ जर पडली किंवा त्या जर आकर्षणानं त्या ठिकाणी मोहित होऊन जर डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी जे की विद्यमान आमदार आहेत त्यांनी जर निर्णय बदलला तर निश्चितपणानं सांगोला तालुक्यामध्ये राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा मी डाव या ठिकाणी उल्लेख केला, कारण भारतीय जनता पार्टीचा डाव हा उल्लेख करत असताना कारण दीपक आबांचा आतापर्यंत पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीने एक रोखून ठेवलेला आहे.
कारण याचं कारण अद्यापपर्यंत दीपक आबांनी स्पष्ट केलेलं नाही आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेलं नाही की दीपक आबा आमच्यामध्ये येत आहेत, किंवा दीपक आबांनी सांगितलेलं नाही की मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी पक्षप्रवेश या तारखेला करतोय. अशा पद्धतीचा कोणत्याही पद्धतीचा पक्षप्रवेशाच्या निश्चिताबाबत कोणत्याही पद्धतीची शाश्वती त्या ठिकाणी नाहीये. आणि शहाजी बापूंची दांडी उडल्यामुळे शहाजी बापूंना आता 2029 साठी पूर्ण पद्धतीने तयारी तर करावं लागणार हे चित्र स्पष्ट आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा डाव सांगोल्यामध्ये टाकून परत एकदा शहाजी बापूंना जर पिछेहाट करण्याचा जर भारतीय जनता पार्टीचा डाव असेल, तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये एक राजकीय आपल्याला भूकंप म्हणावं लागेल. कारण शहाजी बापू शिंदे सेनेमध्ये जरी असले आणि भाजप दोघांची जरी युती असली, तरी भारतीय जनता पार्टीनं जर सांगोल्याच्या जागेवरती दावा केला की आम्हाला या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जी निवडणूक आहे, तर 2029ला आम्ही निवडणूक ती लढणार आहे. यामुळं सांगोला तालुक्याच्या 2029च्या दृष्टीनं एक मोठा राजकीय भूकंप या सांगोल्यामध्ये होऊ शकतो. आणि ह्या अधिवेशन जे आहे उद्या येणारं जे काय पावसाळी अधिवेशन सुरू होते की जे 22 तारखेपासून, आणि ह्या अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशन झाल्याच्या नंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची देखील भूमिका आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याचं चित्र दिसेल. कारण जी एकंदरीत लोकांची चर्चा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची जी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये काही जणांचं मत आहे की गेल्याच्या नंतर विकास निधी मोठा आणता येईल, या सांगोला तालुक्याचा विकास केला जाईल. परंतु जी पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आहेत ते मात्र शेतकरी कामगार पक्ष आपण कुठल्याही किमतीवरती आपण भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधणं योग्य नाही, अशा पद्धतीची खरं तर या सांगोल्यामध्ये चर्चा आहे. आणि दीपक आबांनी अक्षरशः बघितलं तर आपण की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे आणि 2029चा आपण उमेदवार त्या ठिकाणी ठरलं पाहिजे, या अनुषंगाने रणनीती दीपक आबांनी आखलेली आहे. परंतु ते दीपक आबांना यश जे आहे 2029ला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवणं आणि त्या ठिकाणी दावेदार होणं, कारण दीपक आबांसाठी ते तितकंच जड जाणार आहे एकंदरीत सध्याच्या सिच्युएशननुसार तरी. कारण या गोष्टीसाठी अजून 2-2.5 वर्षाचा कालावधी अजून शिल्लक आहे आणि याच्यानंतर या सगळ्या खरं तर घडामोडी होणार आहेत. परंतु सध्या जी सांगोल्यात जी खलबत्त सुरू आहेत आणि ह्या खलबत्ताच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करतोय, यामुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या राजकीय घडामोडी होणार आहेत हे आपल्याला अजून एक 15 दिवसामध्ये स्पष्ट चित्र होणार आहे की शहाजी बापूंना सुद्धा ही निवडणूक कशा पद्धतीने जड जाणार आहे. बाबासाहेबांसाठी जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये ते विलीन होणार आहेत का, ह्या गोष्टी आपल्याला एक 15 दिवसामध्ये समजतील. आणि दीपक आबांसाठी सुद्धा 2029ची जी रणनीती असणार आहे ती कशा पद्धतीची असणार आहे, कारण भारतीय जनता पार्टीने त्यांचा आतापर्यंत रोखून ठेवलेला जो काही पक्ष प्रवेश आहे यावरून खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. आणि सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर आपण विचार केला तर सांगोला तालुक्यामध्ये एकंदरीत शेतकऱ्यांच्या ज्या एकंदरीत अडचणी आहेत, तर या अडचणीवरती कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी बोलताना आपल्याला बघायला मिळत नाही. कारण पाणी प्रश्न मोठा आहे, रस्त्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, महावितरणच्या समस्या आहेत. या सगळ्या सिच्युएशन असताना राजकीय मंडळी कोणत्याही पद्धतीची आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. यामुळे सध्या सगळ्यात मोठी अडचण आहे ती सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची. आणि या शेतकरी वर्गामध्ये खरं तर या तिघाबद्दल मोठी रोषाची भावना सध्या तरी निर्माण झालेली आहे. परंतु जसजशी राजकारणाचे समीकरण बदलतात तसतशा मतदारांच्या सुद्धा वृत्तीमध्ये बदल होत असतो, हा खरं तर इतिहास आहे. त्यामुळं निश्चितपणाने येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्यामध्ये देखील काय बदल होतो का, समस्या लोकांच्या सोडवण्यासाठी कोण आक्रमक भूमिका घेते का, हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. यामुळे अशा पद्धतीच्या काही राजकीय घडामोडी ज्या आहेत आपण निश्चितपणानं सातत्यानं दाखवण्याचं काम याच्या माध्यमात आपण निश्चितपणानं करणार आहे. तोपर्यंत मंडळी तुमच्यासाठी हा एवढाच व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यासाठी पाठवतोय. धन्यवाद.